करावी लागेल आणि कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल हे लक्षात घ्या. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला स्वीकारावा लागेल. दोन पंच आपल्याला पाहा मिळतील, दीपक चौधरी सर आणि त्याचबरोबर संतोष पाटील सर. हे दोन पंच ऑफिशियली कामगिरी करतील आणि त्यांचा निर्णय हा अंतिम राहील हे लक्षात ठेवा, कारण कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्या आणि सामना लगेचच सुरू होईल. आणि या खेळाचं दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि या खेळाचं पहिलं सत्र कसं असेल हे ऐकूया यांचे ज्येष्ठ समालोचक पंडितदादा पाटील. हॅलो हॅलो, धन्यवाद जगदीश पाटील. अलिमकर 1140+ क्रिकेट संघ शिळगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. 2 दिवसाची स्पर्धा आणि आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय ती आदर्श 11 पडले विपक्ष जय हनुमान जय गावदेव नागावची लढत आपण पाहतोय. पडले गावचे किंवा नागाव गावचे कोणी वरिष्ठ व्यक्ती जर असतील, ज्येष्ठ मान्यवर जर असतील तर त्यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. कव्हरेज पाहतोय, एक चांगलं प्रक्षेपण सातत्याने ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. सामन्याला इथं सुरुवात होते. गेम इज ऑन. प्रल्हाद पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पंच दीपक चौधरींनी वाईटचा इशारा केला. अशा पद्धतीनं संघाचं खातं नागावच्या खोललं जातं ते वाईटच्या स्वरूपात. अवांतर धावसंख्येने धावफलक आपण पाहतो बिनबाद 1. प्रल्हाद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, कट केले चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःचं खातं गोलंदाज फलंदाज गणेश आणि बिनबाद 2 अशी सुरुवात. पहिला चेंडू वाईट हाताळला होता गोलंदाज प्रल्हाद पाटील या गोलंदाजानं, मात्र तदनंतर आपण पाहतो कमबॅक चांगल्या पद्धतीने करतायत गोलंदाज प्रल्हाद. टप्पा आणि दिशा जर तुम्ही व्यवस्थित राखली तर कोणत्याही फलंदाजाला तुम्ही शांत ठेवू शकता, तशी गोलंदाजी आपण पाहतोय प्रल्हाद पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. बिनबाद 2. स्ट्रायक आपण पाहतोय बालराम येत आहेत, एक अनुभवी फलंदाज. बॅकफुटला गेले, सुरेख गोलंदाजी, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतात. आत्मविश्वासाने या गोलंदाजाने सुरुवात केली. पहिला चेंडू खराब हाताळला वाईटच्या स्वरूपात, मात्र तदनंतर आपण पाहतोय प्रल्हाद पाटील चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत या गोलंदाजाने 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, गुड बॉल. प्रल्हाद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, इथं मात्र फटका फसलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होतं. फलंदाज बालाराम डगआउट. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय गोलंदाज प्रल्हाद पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू या गोलंदाजानं वाईट हाताळला, मात्र तदनंतर आपण पाहतो हा गोलंदाज सातत्यानं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आपला अनुभव या खेळपट्टीवर सिद्ध करतोय हा गोलंदाज, कारण संघनायकाने जबाबदारी सोपवली आहे पॉवर प्लेची आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रल्हाद पाटील चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला, फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं, मात्र इथं प्रल्हाद पाटील दडपणाला झुगारून गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग.
धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये इथे फलंदाजी करतो नागाव संघ 1-2 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो उत्तम पाटील येत आहेत. एक डावखुरा आक्रमक फलंदाज शैलीदार फलंदाज आपण पाहतो उत्तम पाटील. गोलंदाजी एंड चेंज करतात गोलंदाज प्रल्हाद पाटील. रायटम राऊंड द विकेट साठी सज्ज होत आहेत. चांगली गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रल्हाद पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतात रायटम राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावसाठी होकार भरलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण केली जाते. पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकावर थोडासा दबाव वाढवला दोन्ही फलंदाजांनी आणि तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धाव फलकर धावसंख्या पोहोचते 4 वर. 1-4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अजूनपर्यंत या गोलंदाजाने चौकार षटकार मारू दिलेला ही जमीची बाजू असेल कारण विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत गोलंदाज प्रल्हाद. फलंदाजांना शांत ठेवलाय. प्रल्हाद रायटम राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतात इनफिल्डला वरनं चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आपण पाहतोय कारण गोलंदाजी चांगली होत असताना मात्र मोठे फटके येत नाहीयेत. मात्र इथं प्राधान्य डबल सिंगलला दिलं जात आहे कारण फलंदाजाने माहिती आहे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो सन्मान देणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने इथं सन्मान दिला जातोय. 2 धावा येत आहेत. धावफलकर धावसंख्या पोहोचते ती 1-4. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतो ती पडले विपक्ष नागाव. ऑफ साइडला खेळताय तिथे मात्र थोडीशी चूक होते. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. लेझी क्रिकेट आपण पाहतोय. षटक इथं संपतंय. पाहिलं बघा कशी गोलंदाजी केली गोलंदाज प्रल्हाद पाटीलनं. या षटकाचा जर विचार केला तर या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 8 धावा. एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी गोलंदाज प्रल्हाद पाटीलच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 8 धावा. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहणार आहोत ती जय हनुमान दातिवली विपक्ष जय हनुमान निळजे. तिसरी लढत असेल चिकनगर विपक्ष जय हनुमान बेतवडे आणि चौथी लढत असेल ती जय गावदेवी नारिवली विपक्ष जय पिंपला देवी मानपाडा. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकाने तर गोलंदाज आपण पाहतो संघनायकाने वापर केला तर गोलंदाज सुभाष यांचा बघूया. जी गोलंदाजी प्रल्हाद पाटील या गोलंदाजांनी केली आहे पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये तशी गोलंदाजी सुभाष करतील का पाहावं लागेल. मात्र गणेश आणि उत्तम हे 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर. 1 बाद 8 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ बघूया. दुसऱ्या षटकामध्ये सुभाष कशी गोलंदाजी करतात. गणेश एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज खेळपट्टीवर. उंचपुरा असा फलंदाज. सातत्याने इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि प्रल्हाद पाटील 2 अनुभवी खेळाडू आपण पाहतोय पडले संघाच्या माध्यमातून. कारण व्यूहरचना केली जाते कारण पडले संघाला माहिती आहे बलाढ्य संघाची आपण 2 हात करतोय. या संघाला कमी धावसंख्येवर रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. सुभाष राईट ओव्हर द विकेट. बागफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. सातत्यानं हे 2 फलंदाज संवाद चांगल्या पद्धतीने खेळपट्टीवर साधतायत. रनिंग बिटवीन द विकेट गणेश आणि बाळरामच्या उत्तमच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरेख खेळपट्टीवर धावा घेतल्या जात आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर पोहोचते. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरने चेंडू विसावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत
चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव येते धाव फलकावर. चांगल्या पद्धतीने इथं धावा एकवटल्या जात आहेत, कारण पहिला गडी लवकर बाद झाले होते, फलंदाज बाद झाले होते, आपण पाहिलं होतं. बाळराम बाद झाल्यानंतर इथं भागीदारी मात्र गणेश आणि उत्तमच्या माध्यमातून फुलते बहरते. 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आमचे ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील फडकेपाडा कोटी प्लसच्या माध्यमातून सातत्याने चांगलं गुणलेखन आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय ते ओमसाई MTCच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय. दोन पंच आमचे संतोष पाटील घारिवले आणि दीपक चौधरी काटे हे दोन अनुभवी पंच चांगली कामगिरी सातत्याने आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. उत्तम पाटील डावखुरे फलंदाज स्ट्राईक एंडला नेहमीच सातत्याने या फलंदाजाने आपल्या संघासाठी चांगले योगदान दिले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. एक उजवा फलंदाज एक डावखुरा फलंदाज गोलंदाजांसाठी नक्कीच थोडीशी डोकीडोकी ठरत असतात हे फलंदाज. सुभाष लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळताय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. गणेश यांनी कॉल दिलाय. धाव होते आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार आलेला नाही. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता बडले संघाचे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. प्रल्हादांनी पहिलं षटक हाताळत फक्त 8 धावा खर्च केल्या आणि सुभाष या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पुलटा चेंडू आता मात्र संधी साधली फलंदाज उत्तम चेंडू क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना बीट करून या डावातील या स्पर्धेतील पहिला चौकार आपण पाहतो फलंदाज उत्तम पाटीलच्या बॅटमधनं. एकोणावीस धावा आपण पाहतो धावफलकर एक गड्याच्या मोबदल्यात. पहिला गडी लवकर बाद झाला. तदनंतर आपण पाहतो उत्तम आणि गणेश ही जोडी मात्र जमली आहे खेळपट्टीवर. कारण 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांमध्ये कमीत कमी 50 ते 55 धावा तरी व्हायला हव्यात. कारण समोरच्या संघाला तुम्ही जवळ चांगलं लक्ष ठेवलं समोरच्या संघासमोर तर दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा डिफेन्स तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र डिफेन्स कशा पद्धतीने केला जाईल इथं ते पाहावं लागेल. सुभाष राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुलटा चेंडू ऑफसाईडला खेळताय. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं जातं सुभाषच्या माध्यमातून. कारण मागच्या चेंडूवर चौकार आला तदनंतर आपण पाहतोय फक्त इथे सिंगल येते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. कारण दोन चांगले फलंदाज या फलंदाजानं तुम्हाला रोखायचं असेल तर मात्र सातत्याने तुम्हाला टप्पा आणि दिशा योग्य पद्धतीने राखावी लागेल. तशी गोलंदाजीचा प्रयत्न केला जातो गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 धावा आपण पाहतो धाव फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक आपण पाहतोय ते दुसरं मार्गस्थ असताना. सुभाष राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक आपण पाहतो संपतोय तो दुसरं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 धावा. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते प्रल्हाद पाटील. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या फक्त 8. एक गडी बाद केला. सलामीचे फलंदाज आपण पाहिले बाळाराम यांना त्यांनी बाद केलं. आणि दुसरं षटक पाहिलं ते एका चौकाराचा अपवाद वगळला तर मात्र या षटकामध्ये सुद्धा सुभाष यांनी चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या फक्त 12. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतोय धाव फलकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघाची धावसंख्या 1 बाद 20 धावा. एका बलाढ्य संघाला मात्र पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 20 या धावसंख्येवर आतापर्यंत रोखून धरलंय ते मात्र पडले संघाच्या 2 गोलंदाजांनी. मात्र इथं तिसरं षटक सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं दुसरं सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक दुसरं षटक घेऊन येतं गोलंदाज आपण पाहतोय प्रल्हाद पाटील. प्रल्हाद पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ साईडला खेळताय. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण चुकी होतीये आणि चुकीचं रूपांतर मात्र चौकारामध्ये होतंय. 4 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 24 वर.
तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं अपेक्षित असतं, मात्र ती साथ गोलंदाजाला लाभत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो पडलेस संघाच्या माध्यमातून. कदाचित 2च धावा झाल्या असत्या, मात्र इथं चौकार आलाय, 4 धावा. प्रल्हाद राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. गुड फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. कमबॅक केलं गोलंदाजानं प्रल्हादनं. आपण पाहतोय उत्तम आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. 2 चांगले फलंदाज, मात्र या फलंदाजांचा जर विचार केला तर सातत्याने चौकार षटकारांची भाषाचे फलंदाज बोलत असतात, मात्र इथं आपण पाहतोय फलंदाज गोलंदाज या फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज प्रल्हाद यांच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. प्रल्हाद राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यष्टीरक्षक अतिशय हुशार आणि दक्ष, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सातत्याने गोलंदाजांनी इम्प्रेस केले, प्रभावित केलंय. अनुभवी गोलंदाज प्रल्हाद अतिशय चांगली गोलंदाजी करतात. गणेश सारख्या फलंदाजाला या गोलंदाजाने शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरतायत गोलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतो. ऑफसाईडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत, मात्र इथं 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. पंच दीपक चौधरी यांचा इशारा येतोय, चौकार. फलंदाज गणेशच्या बॅटमधनं चौकार आला. आता मात्र खऱ्या अर्थानं आत्मविश्वासाने या फलंदाजाने सुरुवात केली आहे. मोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो. तो फलंदाज मात्र आतापर्यंत शांत होता, आता मात्र चौकार ठोकलाय. 4 धावा येत आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला केला, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र बॅकिंग नाहीये. दुसरी धाव येते धाव फलकावर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फलंदाजांनी नकार दिला. पाहिलंय चेंडू उचलला क्षेत्ररक्षकानं, तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 31 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना प्रयत्न केले जातात ते गणेश आणि उत्तमच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाज प्रल्हाद आपल्या संघासाठी गोलंदाजी करतायत. 1 बाद 31 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. जरा पाणी घेऊन जा मैदानात. आयोजकांना विनंती असेल, जरा पाण्याची मागणी केली जाते बघा, मैदानात पाणी घेऊन जायचंय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते प्रल्हाद, फक्त 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज होते सुभाष, फक्त 12 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली, त्या गोलंदाजाने मात्र तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या. मात्र एका बलाढ्य संघाला आतापर्यंत या संघाने 3 षटकांमध्ये 35 धावांवर रोखून ठेवलंय. मात्र येणारी 2 षटकं कशी असतील, कशी गोलंदाजी होईल, कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. कारण पहिला सामना प्रत्येक संघासाठी फार महत्त्वाचा असतो. पहिला सामना जिंकला तर स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून राहतं, मात्र पहिला सामना गमावला तर या स्पर्धेतून आपल्याला बाहेर व्हावं लागतं.
नारिली संघाचे आमचे 40+ अरुण गोरपेकर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज नक्कीच ज्ञानेश्वर मात्रे यांचा जर विचार केला तर आज पायाला दुखापत असल्या कारणाने नक्कीच ते गोलंदाजी करू शकत नाही. एक मुख्य गोलंदाज नक्कीच कमतरता जाणवते गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे यांची. पायाला दुखापत असल्या कारणाने आज ते गोलंदाजी करू शकत नाही. मात्र हरकत नाहीये, 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या, मात्र 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. मात्र आपण पाहिलं तर इथून उत्तम आणि गणेश हे 2 चांगले फलंदाज नक्कीच इथून धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतील. सांघिक चौथ्यानी वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो विजयचा वापर केलाय संघनायकानं. 1 बाद 35 अशी धावसंख्या आपण पाहतोय. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. विजय पहिला चेंडू खराब गोलंदाजी आपण पाहतोय. पंचांनी 9चा इशारा केलाय. 1+1 आणि हा चेंडू फ्रीट असेल कारण भरपूर बाहेर चेंडू हाताळला होता गोलंदाजानं. खेळपट्टी सोडून चेंडू हाताळला होता. पंचांनी ते नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहिलं आणि गोलंदाजाला दंडित केलं जातं इथं. हा चेंडू फ्रीट असेल, लक्षात घ्या. पंच सूचना करतात, फलंदाजांनी सुद्धा लक्षात ठेवा. 37 धावा आपण पाहतो धावफलकावर. 37 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज गणेश. ऑन साइडला खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज गणेशच्या बॅटमधनं चेंडू वाऱ्याच्या वेगानं सीमारेषा पार करतोय. चौकार, 4 धावा. फलकावर अशाच पद्धतीने फलंदाजी करणं पसंत करतात फलंदाज आपण पाहतो गणेश. कारण आतापर्यंत 3 षटकांपर्यंत हा फलंदाज शांत होता. मात्र इथून 4थ्या षटकाला जसा प्रारंभ झाला तशी आक्रमणाला सुरुवात केली या फलंदाजानं. चांगली फलंदाजी आपण पाहतो फलंदाज गणेशच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू लो मॅटांमध्ये ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. दुसरी धाव येते धाव फलकावर आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो तो फलंदाज उत्तम पाटीलच्या माध्यमातून. 3 धावा त्या धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 3 षटकापर्यंत आपण पाहिलं 2 फलंदाज संघर्ष करत होते. मात्र जशी 4थ्या षटकाला सुरुवात झाली गणेश आणि उत्तम हे 2 फलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्येला चांगल्या पद्धतीने आकार देण्याचा प्रयत्न केला जातो तो फलंदाजांच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भरपूर बाहेर चेंडू टाकला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. पंचांनी वाईटचा इशारा केला. धावसंख्या पोहोचते ती 45 वर. 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं धावा होत्या 35. मात्र जशी 4थ्या षटकाला सुरुवात झाली गणेश आणि उत्तमच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. विजय राईट आर्म राऊंड द विकेट. खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहे. चेंडू नो बॅट्समॅनमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण होते सीमारेषेवर. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. मात्र तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या पोहोचते ती 47 वर. सातत्याने धावफलक खालचा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तो उत्तम आणि गणेशच्या माध्यमातून. भागीदारी फुलते बहरते आणि भागीदारी फार महत्वाची असेल ती नागाव संघासाठी. कारण पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर गणेश आणि उत्तमने जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. विजय राटम राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र तोपर्यंत गणेश व्यवस्थित पोहोचले होते आपल्या क्रीजमध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 48 वर पोहोचते.
1 बाद 48 अशी चांगली स्थिती आपण पाहतो नागाव संघाची. पहिल्या सत्रामध्ये हा संघ नाणेफेक गमावल्यानंतर इथं फलंदाजी करतोय. बालाराम लवकर बाद झाले, मात्र इथं गणेश आणि उत्तमने आपल्या संघाला चांगला आकार दिला. धावसंख्येला चांगल्या पद्धतीने मेंटेन केलंय या दोन फलंदाजांनी. पडलेगावचे आदरणीय दिलीप पाटील यांना विनंती असेल, शाखा प्रमुख दिलीप पाटील यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच जनार्दन पाटील निर्जे यांना सुद्धा विनंती असेल यायचं व्यासपीठावर. विजय चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतो. गोलंदाज विजयच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. विजयच्या माध्यमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा तयार. राईट मोर विकेट. बॅकफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतो. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षक प्रल्हाद ठाकूर यांच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होत असते आणि तशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास हा वाढत असतो. तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यापुढची लढत असेल ती जय हनुमान दातिवली विपक्ष जय हनुमान निळजे. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना करतोय की तयार राहायचं नाणेफेकीसाठी. अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे येतात. पाहायला जरूर थोडीशी दुखापत आहे, मात्र जबाबदारी स्वीकारली आहे गोलंदाजानं. बघूया ज्ञानेश्वर मात्रे शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतायत. ऑन साइडला खेळीत मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅच स्टँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण केली जाते. पूर्ण होईल का? चांगल्या पद्धतीने तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावा आहेत धाव फलकावर. अर्धशतक धाव फलकावर लागतंय ते नागाव संघाचं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 52 धावा. 50 धावांची भागीदारी आपण पाहतो दुसऱ्या विकेटसाठी गणेश आणि उत्तमच्या माध्यमातून. आमचे गुणलेखक अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी ही उत्तम आणि गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. संघाच्या डावाला आकार दिलाय. 2 फलंदाजांनी संघाला सावरलंय आणि सातत्यानं आपण पाहिलं तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 3 षटक हे 2 फलंदाज शांत होते, मात्र इथून हे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. ज्ञानेश्वर मात्रे राईट मोर विकेट. ऑन साइडला खेळतात. फटका फसलाय. झेल सुटतोय. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते, मात्र इथं क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला लाभत नाही. षटकार 6 धावा. अठ्ठावन्न धावा आपण पाहतो धाव फलकावर. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो नागाव संघ. दुखापतग्रस्त असताना सुद्धा ज्ञानेश्वर मात्र चांगली गोलंदाजी करतात, मात्र इथं फिल्डिंगच्या माध्यमातून साथ लावत नाहीये ती गोलंदाजाला. राटा मोर विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी, मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. 2 क्षेत्ररक्षक बीट होतात. पंच इशारा करतात. 4 धावा 22च्या स्वरूपात. सातत्याने चुका होतात पडले संघाच्या माध्यमातून. त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, मात्र सहकाऱ्यांची साथ लाभणं अपेक्षित असतं. तुमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ या गोलंदाजाला लाभत नाहीये. ज्ञानेश्वर मात्रे अतिशय चांगली गोलंदाजी होते त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. राईट मोर विकेट. खोला टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज मात्र इथं धावचीच्या स्वरूपात बाद.
धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 62 धावा. संगनायक मोतीराम पाटील आलेत खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला. चला निर्जय संघ आणि दातुली संघ या नाणेफेकीसाठी. ज्ञानेश्वर मात्रे राईट मोर विकेट. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात. सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवर येतात. चांगले क्षेत्ररक्षण होते. थोडीशी फंबल होते. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तिसरी धाव व्यवस्थित पूर्ण केली जाते. 3 धावा येतात धावफलकर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धावफलकर 65 धावा 65. कामगिरीचा जर विचार केला पहिल्या 3 षटकामध्ये पडले संघाने चांगली कामगिरी केली. मात्र चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये इथं नागाव संघ चांगली कामगिरी करतो. चांगली फलंदाजी होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लो फुलटा चेंडू ऑन साईडला खेळता. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फरार होतोय. चौकार 4 धावा. आदरणीय संजय आलेमकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. ती दातुली विपक्ष निळजे या 2 संघादरम्यान. पहिल्या 5 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना नागाव संघानं धावा कुठल्या ते 69 आणि 70 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते पडले संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग पडले संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचा डिफेन्स हे नागाव संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक नारिवली गावचा गोड आवाज जगदीश पाटील यांना. हॅलो, थँक्यू सो मच पंडितदादा पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं आलिमकर 11 40+ क्रिकेट संघ शिलगाव आयोजित आलिमकर चषक या स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि नुकतंच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं ते आपल्या कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय श्रीपत म्हात्रे सर आणि त्याचबरोबर असोसिएशनची ज्यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे असे सर्वांचे लाडके जनार्दन पाटील साहेब यांचं मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय.
तर चला लगेच सामना सुरू होईल. खेळाचं पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर एकूण धावसंख्या बनवली गेली होती 69 नागाव टीमने आणि 70 धावांचं लक्ष ठेवलंय ते मात्र आदर्श पडलेगाव टीम समोर. आणि या पडलेगावचेच शाखा प्रमुख सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब यांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने की आपण मंचावरती यावं. कारण पडले संघ म्हटलं की या वर्षी नव्याने उभारणी करणारा क्रिकेट संघ पहा मिळतोय. ज्ञानेश्वर उर्फ नाना म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा टीम पहा मिळतोय आदर्श पडले संघ. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना आता पाहतोय आपण टीमची प्रल्हाद पाटील आणि संतोष म्हात्रे या जोडीला पाहतोय आपण. 69 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये कंप्लीट पाहिलं तर जवळजवळ 14ची सरासरी आस्किंग रन रेट ठेवायचा आहे तो प्रति ओव्हरमध्ये. पडले संघाला पहिला विकेट लवकर गमावला होता टीम नागाव संघाने आणि त्याच्यानंतर अभेद्य भागीदारी पहा मिळाली आपल्याला गणेश पाटील आणि उत्तम यांच्या माध्यमातून. 50 धावांची पार्टनरशिप बनवली गेली दुसऱ्या विकेटसाठी आणि तीच त्यानं मात्र फायदेशीर ठरली आहे. त्यामुळेच त्यांनी या स्पर्धेमध्ये पाहतोय सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये थंडगार वातावरणामध्ये मात्र एक चांगला टार्गेट सेट केलंय. आणि नागाव टीमच्या वतीने पहिला षटक पहा मिळतो आपल्याला बाळकृष्ण मडवी. तर दिलीपजी पाटील शाखा प्रमुख पडल्याचे यांचं स्वागत आहे. आणि पहिलाच बॉल या ठिकाणी झेलची संधी आहे दूरवरून आल्यात मित्रनाथ पाटील मात्र झेल त्या ठिकाणी सुटला जातोय आणि पहिल्याच चेंडूवरती मिळते ते जीवनदान खेळाडूला. त्याचबरोबर आमचे निलजगावचे माजी सरपंच निवृत्ती पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत त्यांचं स्वागत. बाळकृष्ण मडवे यांचं पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ पहा मिळतंय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन पर्यंत पोहोचले नव्हते आणि चेंडू जसा पडला ना तसा थोडासा खाली राहिलाय त्यामुळे ते चेंडू डॉट फेकत असताना फलंदाज पाहतोय स्ट्राईकला प्रल्हाद पाटीलला पाहतोय आणि संतोष म्हात्रे सलामीची जोडी. आणि प्रत्येक षटकामागे जवळजवळ 17ची सरासरी कायम ठेवायची आहे ती मात्र या टीमला. यावेळेस अतिशय चांगला फटका थोडंसं खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाईल जमिनीला घासत पुसत डीपिश कव्हर मधून 4 धावेसाठी पहिला दणदणीत चौकार. आणि या 4 धावा पहा मिळाल्यात जिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक गणेश पाटील होते स्वतःला झोकून दिलंय मात्र चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि त्यामुळे चेंडू डीपिश कव्हरला गेला. या 4 धावेसाठी चौकार पाहतोय आपण. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आता मित्रांनो पाटील झेल टिपतील का आणि झेल ड्रॉप. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय 2 झेल या ठिकाणी टिपण्याची संधी होती मात्र प्रयत्न सुद्धा चांगले होते हरकत नाहीये. चेंडू हातामध्ये विसावला गेला नाहीये आणि या 2 रन्स मिळाल्यात. एकूण पाहिल्या तर 8 धावा स्कोरबोर्ड वरती होत असताना 4 चेंडूंचा खेळ संपला 8 धावा पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा लेटकट केले चेंडू मात्र बॅकफुट पॉइंट मधून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण सत्यवान होते तिथे आणि आता मात्र धावची जी संधी चांगली थ्रो होता आणि एकेरी धाव मिळाली आहे. चांगली फिल्डिंग जवळजवळ 3 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात त्यामुळे पाहिलं तर ते एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. अद्यापपर्यंत टीम थोडीशी चाचपडत खेळताना पहा मिळेल आपल्याला. आणि जे 40+ चे आयोजन आहे आलिमकर 11
ही टीम आपल्याला पूर्णपणे पाहा मिळतोय जे या टुर्नामेंटसाठी ज्याने आयोजन केलंय आणि स्वतःचं आयोजन आहे, त्यामुळे त्यांना ते खूप मेहनत करावी लागली आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेग पाहा मिळतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय तो समाप्त आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या बिनबाद 9 धाबा. कुठेतरी चांगला स्टार्ट, मात्र विकेट गमावली नाहीये, त्यामुळे आता ज्या धाबांचा वेग आहे थोडासा वाढवावा लागेल. तो आदर्श पडले टीमला. आणि जर विचार केला तर आयोजन कमिटी आपल्याला पाहा मिळतोय दिनेश काटे, संजय आलिमकर, संजय वास्कर, किशोर आलिमकर, तकदीर आलिमकर, संजय आलिमकर, संदीप आलिमकर, ज्ञानेश्वर आलिमकर, विनोद भोईर, लालचंद्र आलिमकर, अनंत मात्रे, तुलसीराम माळी, जनार्दन माळी, जगदीश आलिमकर आणि भरत भोईर. ही सर्व त्यांची टीम आहे 40+ आणि त्यांच्याच वतीने आपल्याला आयोजन पाहा मिळतोय. 2 दिवसीय स्पर्धा. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये 50,000 रुपये, द्वितीय 25,000 रुपये आणि एक ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहा मिळतात. सुंदर आणि सुबक ट्रॉफ्या. गोलंदाज पाहतोय राजू मडवीला दुसरं षटक. पहिलं षटक अतिशय चांगलं फेकलं गेलं बाळकृष्ण मडवी यांच्या माध्यमातून आणि आता मात्र राजू मडवी गोलंदाजी मार्कवरती यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीवरती स्पर्धा पाहतात. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यातल्या त्यात आमचे नागावचे कल्पेश पाटील, एक अत्यंत चांगले टॅलेंटेड स्कोरर. अशोक पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच असतात ते. त्यांचं स्वागत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, झेल बराच वेळ हवेत होता आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध झेल पडला. प्रयत्न चांगले होते आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. इथून मोठ्या पडक्यांची गरज आहे. आता मात्र 7 चेंडूवरती फक्त 10 धाबा आल्यात. यावेळेस फटका तर स्पीड साऊंड आहे, जास्त उंची लांबी कमी, बाराम पाडील ते कोणती चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय आदर्श पडलेगाव टीमला. फलंदाज बाद होतोय तो संतोष मात्रे. तर वनडाऊनचा फलंदाज पाहा मिळतोय सुभाष ठाकूर मैदानामध्ये येत असताना. आता मात्र धाबांचा वेग वाढवणं फार गरजेचं आहे, कारण 70 धाबांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला आहे टीम. आणि अशा वेळेला पाहतोय आपण पहिला खेळाडू बाद झालाय 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून उडवलाय. चेंडू जातोय आता स्वीपर कव्हरच्या दिशेला आणि 2 धाबा येते तर सहज मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. पॉवर प्लेची षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कुटाव्या लागतील टीमला. धावसंख्या 12 रन्स स्कोरबोर्ड वरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. कबसवरती क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागत असताना पडले टीमला. चौथ्या क्रमांकावरती खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला प्रल्हाद ठाकूर. मैदानामध्ये येत असताना 2 खेळाडू अद्यापर्यंत बाद झाल्या. थोडीशी सुरुवात निराशजनक पाहा मिळाली.
यावेळेस पुन्हा एकदा फटका पसलाय दूरवरून बालाराम पाटील. झेल टिपतील का? आणि झेल शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगले होते कारण अगदी सीमारेषेवरती जवळ होते आणि त्यामुळे खूप पुढे यावं लागलं त्यांना. आणि हा झेल ड्रॉप होत असताना 2 धावा मिळाल्यात. अद्याप एकही चौकार षटकार नाहीये. यावेळेस पटका क्रॉस लाईनने खेळ्यात. पुन्हा एकदा सेफ लँड होईल आणि तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल. 2 धावा पूर्ण करत असताना षटकाचा खेळ होतोय तो इथून समाप्त. 2 षटकं पॉवर प्लेची अतिशय चांगली हाताळली गेलीत. प्रथम षटक फेकलं ते मात्र पहा मिळालं आपल्याला बाळकृष्ण मडवी यांनी आणि आता राजू मडवी षटक हाताळत असताना पहिल्या षटकात आल्या त्या 9 धावा आणि या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. त्यामुळे एकूण 16 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. आणि आज नागाव टीमचं पाहिलं तर श्रीनाथ पाटील नाही आहे. त्यामुळे कुठे का होईना फलंदाजी असो या गोलंदाजी थोडीशी जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण एक अष्टपैलू खेळाडू संघात जेव्हा नसतो ना तेव्हा मात्र पार्ट टाइम गोलंदाजांचा वापर केला जातोय आणि तेच चित्र आज तेथे पहा मिळेल नागाव टीमच्या बाजूने. तर गोलंदाज पाहतोय गणेश पाटील. तिसरे षटक पहिलाच बॉल अतिशय वेगान कीपर बीट आणि चेंडू जाईल साइड स्क्रीन समोर. चौकार येतोय आणि हा चौकार पहा मिळतोय आपल्याला बाईकच्या स्वरूपामध्ये. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार पहा मिळाला. चेंडू मात्र अतिशय चांगला फेकला होता पण त्या ठिकाणी कीपर बीट झाले. चेंडूचा प्रचंड वेग पहा मिळाला आणि थोडंसा कीपरच्या मागे पाहिलं ना तर थोडंसं खोल आहे त्यामुळे जसा चेंडू पडला की लगेच बाहेर निघून जातोय. यावेळेस वेगाने बॅट पिळवण्याचा प्रयत्न. ऑफस्टिक वरती चेंडूची लाईन ठेवली आहे आणि चेंडू जातोय तो डॉट. एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल टीमच्या वतीने. पुन्हा एकदा फटका तर चांगला. आता रन सुद्धा मिळतील येते. 2 रन्स बालाराम पाटील आल्या चेंडूवरती आणि या 2 धावा. थ्रो आणि येथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गरज होती का असा प्रश्न विचारला जाईल. फलंदाज बाद होतोय आणि बॅट्समन मात्र येथे एक चांगला फलंदाज बाद व्हावं लागतंय आणि धक्का क्रमांक 3 आदर्श पडले गाव टीमला. नाव काय तुझं? नाव विश्वनाथ. मग तू सांगा. नवीन बॅट्समन विश्वनाथ आल्यात आता. विश्वनाथ मात्रे उर्फ पिंटू. यावेळेस चांगला बॉल अतिशय चांगला. फलंदाज मात्र बीट झाल्यात. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता पाया मिळतं आपल्याला. धावा येत नाहीयेत. धावा येणं फार गरजेचं होतं मात्र धावा पाहा मिळत नाहीयेत. जिथून अद्यापर्यंत एकच चौकार आलाय. यावेळेस फटका तर शानदार आहे. जास्त उंची लांबी कमी आहे
मित्रनाथ पाटील झेल टिपतील आता. मात्र झेल स्वीकारत असताना डीप मिड विकेटला खूप उंचावरती चेंडू होता, मात्र चेंडूचा अचूक अंदाज केला आणि झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. निलेश मात्रे येतात आता. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेल्यात. चांगली गोलंदाजी गणेश पाटील या षटकामध्ये करत असताना पुन्हा एकदा ऑफ स्टिक वरती चेंडू ठेवलाय. पंच षटक संपल्याचा इशारा करतात आणि येथून मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा पाहिल्या तर फक्त 22 धावा आहेत. आता मात्र समीकरण थोडस महागडं पहा मिळतोय. 22 धावा आहेत आणि बनवायच्या ते आता 48. तर जाऊया आपण जिथे सत्कार केला जाईल. मी या स्पर्धेमध्ये जबाबदारी उचलणार आहे. 40+ खेळाडू संजय वास्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संजय आलेमकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. शाखा प्रमुख सन्माननीय पडलेगावचे दिलीप पाटील साहेब यांचा आपण या मंचावरती शुभ सन्मान करतोय. कॅमेरा. मायेची भगवी शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या मंचावरती केला जातोय तो शुभ सन्मान. त्याचबरोबर पुढचा सन्मान याच ठिकाणी केला जाईल. आपले ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय श्रीपत म्हात्रे सर यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा संजय आलेमकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा. गोलंदाज राजू मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पहा मिळतात आपल्याला. स्ट्राईक वरती निलेश ना पाहतोय आता. 2 ओव्हरमध्ये 48 धावा बनवायच्या. थोडस महागडं आव्हान आहे, मात्र क्रिकेट आहे, कधी काही होईल हे सांगणं फार कठीण जाईल. आणि अशा वेळेला मात्र पाहिलं तर 12 चेंडू आणि 48 धावा, फक्त 22 धावा आल्यात 18 बॉलवरती. त्यामुळे सामन्यावरती पकड आहे ना ती मात्र आता मजबूत कुठे का होईना पहा मिळतोय आपल्याला. इथे चांगला खेळ करत असताना पहा मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि एक डॉट चेंडूची सांगता आपल्याला पहा मिळतोय. चांगली गोलंदाजी झाली नागाव संघाच्या वतीने, मात्र जी फलंदाजी करायला हवी होती ती मात्र साजेशी फलंदाजी कुठे का होईना पहा मिळाली नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी सरळ केल्यात. फटका तर चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील त्या ठिकाणी 2च. एन मोक्याच्या क्षणी येऊन मात्र चेंडूला अडवलं. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का, एकच धाव. नवीन बॅट्समन विजय मैदानामध्ये जात असताना यावेळेस स्क्रीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का लागतोय तो पडले टीमला.
एका मागोमाग एक धक्के मिळाल्यात आणि त्या धक्क्यातून मात्र आता पाहतोय आपण थोडस सामना जड जात असताना पडले संघाला. तर कलवराम पाटील नवीन बॅट्समन. म्हणून तिथूनच बंद करत असतो. तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत जातात आणि आता मात्र उर्वरित समीकरण थोडंसं महागडं पाहा मिळतोय. राजू मडबी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. चौथा षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एक फलंदाज बाद होतोय. ते मात्र आणखीन एक धक्का लागलाय तो पडले टीमला. नवीन बॅट्समन विनोद ठाकूर खेळपट्टीवरती येताना पाहा मिळतोय. चौथं षटक आणि आता मात्र इथून 2 विकेट मिळवल्या त्या षटकामध्ये. यावेळेस थ्रो मात्र चांगला होता आणि फलंदाज जीवनदान मिळाला. या ठिकाणी पाहतोय आपण एकेरी स्वरूपाची धाव मिळतोय आणि एकूण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 4 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या फक्त 25 धावा आहेत. तर दातिवली संघ आपण समालोचन कक्षासमोरून उतरायचं आहे मैदानामध्ये. टॉस जिंकलाय दातिवली टीमने. उत्तम गोलंदाज उत्तम शेवटचा षटक पहिलाच बॉल आणि चेंडू बराच वेळ हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मित्रांनो पाटील आल्यात शेवटचं षटक घेऊन आणि ते मात्र पहिल्याच चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. सिलिम डॉपला राहतोय मात्र तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळतोय. पुढे आल्यात पुन्हा एकदा सेफ लँड होईल का मात्र नाही. 2 क्षेत्ररक्षक होते. कॉल दिला होता.
तर आणखीन 2 धावा, मात्र एका दुःखा धावानी होणार नाहीये. त्यामुळे आता सामना किती धावेने पराभूत होईल हे मात्र पाहिलं जाईल, कारण एकूण 70 धावेचं लक्ष होते. पहिल्यांदापासून मोठे फटके आले नाही आहेत, फक्त सिंगल डबल मिळाले आणि त्यावरती मात्र त्यामुळे सामना त्यांना जड गेलाय. तर नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहा. जय हनुमान निळजे आणि जय हनुमान दातिवली टीम. आणि पुन्हा 2 धावा. आता मात्र झेल बाद मिडऑफच्या दिशेला झेल स्वीकारला आणि येथे मात्र सामना सुद्धा जिंकलाय नागाव संघाने. वेल प्लेट, हार्ड लक. आदर्श पडले संघ पहिल्याच मॅच मध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला. तर सेकंड करा. आपल्या क्रिकेटचा नियम आहे की मैदान सोडत असताना मात्र हस्त आंदोलन करूनच मैदानातून बाहेर यायचंय. आणि या तर या सामन्याचा हिरो ठरतोय ज्याने फलंदाजी करत असताना 13 बॉलमध्ये 31 धावांचं इनिंग साकारले आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवला. तोच ठरला या सामन्याचा हिरो गणेश पाटील. अच्छा, पहिल्या दिवसामध्ये सामन्याचा हिरो पहा मिळतो आपल्याला. तर या दरम्यान बेतोडे पोटी प्लसचे अतिशय चांगले खेळाडू गुरुनाथ पाटील यांचं आगमन झालं. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांना विनंती